कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु सखाराम महाराज की, सद्गुरु बाबा महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। काल अर्जुन महाभारताच्या रणांगणामध्ये भगवंतासह आनंदाने नाचू लागला हे आपण पाहिलं। यात काही वावगं नव्हतं। सूर्योदय झाला म्हणजे ज्याप्रमाणे अंधकार निघून जातो त्याप्रमाणे अर्जुनाचं अज्ञान निघून गेल्यावर अर्जुनामध्ये आनंद प्रकट झाला। काल आपण एक शब्द ऐकला होता, आनंदाचे डोही आनंद घडे। आकाशाचा विस्तार किती आहे हे आकाशालाच सांगता येईल हे आपण काल पाहिलं। पृथ्वीच्या पोटात काय काय चमत्कार आहे हे पृथ्वीच सांगू शकते। आपण शोधत राहू पण शोधल्यावरही काही राहून जाईल। समुद्राची खोली किती आहे अजूनही लोकांना तपास लागत नाही, म्हणून ते म्हणतात आता आकाशामध्ये अस्पष्ट विभूती योग याचं वर्णन आहे। वेद ऋषी हे भगवंता अर्जुनाला ज्ञान झालंय, आनंद झालाय। वेद ऋषी हे तुझं स्वरूप जाणू शकतात। असं कितीही सांगितलं तरी सांगणं अपुरच राहील, कारण वेद म्हणतात नेती नेती, पुराण म्हणता येते। स्वैरपणामध्ये मनाला कोणालाही मारून टाकू शकेल का मनुष्य? वारा हाताने मोजता येईल का? नाही। केवळ बहुबळाने मायेच्या अद्भुत जाळ्यातून निष्ठून जाता येईल का? बळ असलं म्हणून मायेतून जाता येईल का? वेदांतामध्ये एक गोष्ट सांगितली आहे की माणसानं दया केलेली की संकट दूर होतं। याच्याकरता एक गोष्ट आहे। एक सिंह झाडाखाली बसलेला आहे आणि शेतातून एक मुंदीर येतो। आता मुंदीर आणि सिंह म्हणजे काही बिघडलं, ते सिंह काय करतो आपल्या पंजामध्ये त्याला धरतो आणि हा उंदीर सिंहाला विनवतो की मी इतकुसं भक्षण आहे, मला कशाला खाता, मला सोडून द्या, मी केव्हा तरी तुमच्या उपयोगाला पडेल, माझ्यावर दया करा। सिंहाने पाहिले हे आपलं एक कोपरा आहे, सोडून दिलं उंदराला। हा सिंह रोज त्या झाडाखाली येऊन बसायचा। एका पारध्यानं पाहिलं की अरे, म्हणून या पारध्यानं त्या ठिकाणी जाळं टाकून दिली। सिंह आला, जाळ्यावर बसून गेला आणि इतका गुंतला तो जाळ्यात की त्याला काही करता ते सुटता येणार। तोपर्यंत बिळातून उंदीर आलाच। सिंहदादा काय झालं? अरे म्हणे जाळ्यात अटकलो नाही। आता याने त्याला दया केली होती म्हणून त्या उंदराने आपल्या दाताचा प्रयोग केला सिंहापेक्षा, खटा 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 आणि जाळं तोडलं। सिंह मोकळा झाला। लक्षात आला का मुद्दा? एकदा इतकुशी दया केली
मायेनं उंदरानं व्याघ्राला जाळ्यातून मुकलं, तशी ही माया आहे. आपण या मायेच्या जाळ्यातून अडकून पडतो. आपल्याला या जाळ्यातून काढण्याकरता उंदराचा उद्योग काय आहे? सतत कुरतडणं. तो उद्योगी आहे, म्हणून गणपतीनं त्याला आपलं वाहन बनवलं आहे. मग आपण सतत नामस्मरण केलं की या मायेतून शकतो. सिद्धांत लक्षात आला. थोडीशी दया केली सिंहाने म्हणून तो जाळ्यातून सुटला. तसं तुम्ही थोडं नेमानं नामस्मरण करा, या मायेतून. समर्थ म्हणतात बघा, माया प्रपंची बहुगुंतलो रे, विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे, हे अभिमाने अतिराहवेना, तुझवीन रामा मज कंठवेना. थोडं नित्यनेमानं नामस्मरण करा. माया सहज करता येईल. व्याघ्र आणि मंदिराची कथा. थोडी दया दाखवा. दया धर्म का मूल है, दया बिना सब फूल है. दये बिना सगळं भूल आहे. म्हणून स्वैरपण हे मनाला कधी सांभाळू शकत नाही. घोड्याला जशी लगाम तसं मनाला सत्संग. भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वरूपाला तुम्हीच जाणणार, आम्ही तुमच्या स्वरूपाचं ज्ञान काय सांगणार. म्हणून पृथ्वीचं उदाहरण दिलं, समुद्राचं उदाहरण दिलं, आकाशाचं उदाहरण दिलं. भगवंता, माझ्या इच्छेला वसंत ऋतू फुललेला आहे, तेव्हा तुमच्या स्वरूपाचं ज्ञानाचं फळ माझ्या हाती निश्चित सापडेल याला माझी खात्री आहे. कारण वसंत येता आंबा डोले. वसंत ऋतू आला म्हणजे फुलं येतो, आंबा लागतोच. फुलं आला म्हणजे आंबा लागणार. तसा माझं मन आता प्रसन्न झालं आहे. मला तुम्ही समजणारच. कारण माझ्यात वसंत ऋतू काय करतो? आनंदी वातावरण करतो. आणखी 5 दिवस जाऊ द्या, माघ महिना लागला, एकदम वातावरण प्रसन्न होतं. जिकडे तिकडे फळं पाना फुलं तिथं अगदी मस्त. दूध दुग्ध दही आमाप येत ऋतूप्रमाणे. त्याप्रमाणे माझ्या मनामध्ये आनंदाचा उगम झालाय वसंत. मग वसंतात ज्याप्रमाणे झाडाला फुलं राहिलं की फळ येतं, त्याप्रमाणे आता माझा वसंत उत्पन्न झालाय, म्हणजे मला आनंद झालाय. मला आता तुम्ही मिळणारच. वक्त आएगा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी. वेळ येतेच. प्राणी मात्रांची उत्पत्ती करणारा त्रिभुवनरूपी हत्तीच्या कंठस्थळ फोडून शकणारा पुरुष सिंह. अहो, सर्व देवांना ऋषींना तुम्ही पूज्य आहात, म्हणून तुम्ही जगाचे स्वामी आहात. अर्जुन वर्णन करतो भगवंता, तुम्ही जगाचे स्वामी का? तर सगळ्या जगाला पूज्य आहे तुम्ही. तुझी थोरवी पाहिली तर तुझ्याजवळ उभे राहण्याची सुद्धा आमची योग्यता नाही. आता स्वतःमध्ये काय आहे हे अर्जुनाच्या लक्षात आलंय. तो म्हणतोय आमची योग्यता तुझ्याजवळ नाही आहे. कारण काय? तर आमच्यामध्ये ते काही गुण नाही, ती पात्रता नाही. पण तू आम्हाला आपले मानलेलं आहे, तेव्हा आपुलकीच्या बळावर मी तुला विनंती करतो की तुझ्या स्वरूपाचं ज्ञान मला आत्ताच्या आत्ता होऊ दे. अर्जुनाची जिज्ञासा प्रकट झाली की आत्ताच. जसं लहान मुलगा आजोबा आजीला म्हणतो, आत्ताच मला द्या तुम्ही, बॉल बॅट. आजोबा आणूनच देतात. मुलगा म्हणतो काय लाड करायला तुला जरा कोणाने समजत ते. तसं अर्जुनाने हट्ट धरला, तुमच्या स्वरूपाचं ज्ञान आत्ताच्या
देवाची भक्ती आणि देवाचं ज्ञान देवाजवळ मागावं लागतं. राम राया जिजू दे, काय मागणा पडता अभंग आहे तो. आणि दुसरं मागितलंय कुसंगती कदान घडो देवा, वाक्य तुम्हाला ते कळणार नाही. त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान आहे, त्याच्याकरता आपण आपल्याला या जाळ्यातून निघायचं, त्या जाळ्यात पडायचंय. देवाचा इतिहास महत्वाचा, मानवाचा महत्वाचा हे ठरवून घ्यायचं. आपलं मन तर इतकं बेचैन आहे तर ते दुसऱ्या गोष्टी आपल्या मनाला शांत करणार नाही. आपल्याला हेच करावं लागेल, तेव्हा आपल्या मनाला शांती. शांत होई गुरुदत्ता, समवी चित्ता आता. तुम्ही 50 रुपयाचा प्रसाद वाटून द्या, पण 50 मिनिटं शांत बसणं म्हणून कधी प्रसाद 100 रुपयाचा वाटून द्या. ऐकत नसते तर कुठून येणार, कारण ते तुमच्या हातचं आहे. पण जे हातचं नाही, मन शांत होणार. लोक मन शांत करायला मनाने लागतात आणि तिथून बिघडून येतात. पण हा ग्रस्त 6 वर्षात कुठेच गेला नाही. लक्षात आलं असेल, कुठेच नाही. एकही दिवस तो गैरहजर नाही. कारण काय, मनावर पूर्ण ताबा आहे. तो आमचा पोरगा गाडीवाला लगन तू रविवारी येत नाही, तुम्ही पण येऊ नका. गाडी तू म्हटलं मंदिरात येऊ नये असं ना, दिवस नसतो. मंदिरात रोजच यावं लागतं. विश्रांती देही अनुमात्र नाही, कुळाभिमाने पडलो प्रवाही. स्वैत माझे मजला कळेना, तुझवीन रामा मजकंठ वेना. असं अर्जुनानं आत्ताच्या आत्ता करून दे असं म्हणताय. मुलाचा हट्ट आईने पुरा करावा हा आईचा धर्म आहे. त्याप्रमाणे भगवंता भक्ताचा हट्ट पूर्ण करणं हा तुझा धर्म आहे. देवाला सांगितलंय अर्जुनाने. आतापर्यंत अर्जुन वेगळ्या स्वरूपाचा होता, आता मात्र प्रेम स्वरूपाचा झाला. लहान मुलगा जोपर्यंत समजदार होत नाही ना, तोपर्यंत आई त्याचे खायचे लाड पुरवत राहते. पण त्याला समज आली की म्हणते आज नाही रे, उद्या दे. कारण त्याच्यामध्ये जे हट्टाचं अज्ञान आहे ते तिला काढायचं आहे. हट्टाचं जे अज्ञान आहे, कारण हट्ट मनुष्य अज्ञानानं करतो. सुदामांच्या चरित्रात घेऊन जातो तुम्हाला. आई लोकांच्या घरी मुलं दूध पितात, आपल्या घरी दूध नाही आहे. बाबा हो, भगवान गोपाल कृष्णाची आराधना करा, देवाची कृपा होईल, तेव्हा तुम्हाला कोणीतरी गाय दान देईल आणि तुम्हाला दूध प्यायला मिळेल. सुदाम काय करायचे, तांदळाच्या पिठाला गरम पाण्यात घालून त्याचं पाणी करून मुलाला पाजून द्यायचे. पण ते दुधासारखं चव नाही द्यायचं. बाबा हे दुधासारखं दिसतं पण दूध नाही आहे. सुद्धा भगवंताची कथा सांगून द्यायची. मग ते मुलं म्हणायचे, देव जर तुमचा मित्र आहे, त्याच्या घरी इतक्या गायी होत्या, मग तुम्ही काय आणत नाही त्याच्या घरून एक गाय. सुद्धा म्हणाले, आपल्याला कोणी घरी आणून देईल तर आपण घेतो. मग तुमच्या मित्राला माहित नाही का की आपल्या घरी काही नाही आहे. सुदामाला परत पंचायत पडली. सुदा म्हणाले, त्याला माहिती आहे पण तो राजा आहे, राजाला लवकर येता येत नाही, मग कोणाची आधी पाठवलं पाहिजे. हे सगळे संवाद उभे राहतात. त्यावेळेला भगवंत
आम्ही ठरवलं की आता सुदामाला आपण बोलवलं पाहिजे. म्हणून संन्यासाचं रूप घेतलं, सुदामांच्या दारापुढे आले. सुदाम पत्नीला काहीतरी मागितलं, तिच्या घरात काही नव्हतं. पाणी मागितलं, पाण्याचं भांडही फुटून गेलं. शेवटी सांगितलं एक मला वचन दे. म्हणे माझे पती घरी नाही, मला वचन देता येणार नाही. म्हणे तुझ्या पतीला द्वारकेच्या दर्शनाला पाठव, म्हणजे दारिद्र्य जाईल, असं भगवंताने. आणि मग पोहे आत्ताच्या आत्ता मला ज्ञान करून द्या. तेव्हा दयाघना, तू आतापर्यंत मला आपलाहून तुझ्या कृपेनं उपदेश अमृत पाजित होता, परंतु परमात्म्याच्या वस्तूला मी जर ओळखलेलंच नव्हतं, मला समजतच नव्हतं, तर मी तुला सगळे उडते उत्तर दिले. आता माझा भाव विकार समजून घे, कारण आता मला विकार निर्माण झालाय. पहिल्यांदा विकार होता अहंकाराचा, आता विकार निर्माण झाला भावाचा. तर आता अर्जुन रूपी चातक पक्षी तुझ्याकडे तुझ्या स्वरूपाच्या ज्ञानाची वाट पाहतो. जसं चातक पक्षाला स्वाती नक्षत्रातच पाणी पाहिजे असतं, त्याप्रमाणे तू त्याच्याकरता पाऊस पाडतो. मग आमच्यासारख्या भक्तांना का तू ते देत नाही? आता अर्जुन हट्ट करत आहे, मी तुला भावविकार सांगितला, आता तू आपल्या विभूतीची मला माहिती दे. तुला विभूती किती आहे, तू कुठे कुठे आहे? हे भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद ज्ञानेश्वर माऊली नेवाशाच्या मंदिरामध्ये सांगत असताना ज्ञानदेव म्हणाले, वत्सालागी गाय पाहणं सोडतेच, पण वत्स काय करतं? आईला ठोसा मारतं. त्याप्रमाणे अर्जुनाचा ठोसा भगवंताला लागला. वात्सल्य कसं सांगितलं? आताही लहान मुलं आईची साडी घालून येतात, वडिलांचं शर्ट घालून येतात, मला आत्ताच्या आत्ता आणून द्या. मग शेवटी वडिलांना पाना फुटला की चाल गाडीवर घेऊन जातात, त्याला घेऊन येतात चॉकलेट. आई पण करून देते ताबडतोब. वात्सल्य. परमात्मा मुळामध्ये दयाघन आहे. ज्याप्रमाणे अर्जुनावर त्याने कृपा केली आहे ना, त्याप्रमाणे आपल्यावर सुद्धा तो करणार आहे. तो कृपा सिंधू आहे, तो दीनानाथ आहे, तो दयाघन आहे, तो श्याम सुंदर आहे. पहा, आणखी एक प्रसंग तुमच्यापुढे ठेवू. पेंड्या सकाळच्या वेळी भगवंताच्या दारापुढे येतो आणि वाजवतो असं. यशोदा म्हणाली, कृष्ण कुठे चालला? म्हणे आई थांब, तो बाहेर पेंड्या आला. आता देवाला माहिती होतं की हा ज्या वेळेला ताक पितो त्यावेळेला कृष्ण कत्न म्हणून पितो. त्या दिवशी नेमकं काय झालं, पेंड्याकडून कृष्ण शब्द निघाला आणि तोंडात ताक चाललं, म्हणून तो दारापुढे पळत आला. आता तोंडात हाका मारणारा जागा नव्हती, तोंडात ताक होतं, म्हणून असं वाजवलं. आजही पोरं इलेक्ट्रिकचा खंबा वाजवतात, म्हणजे तो समजून जातो की आला. आजही तसंच चाललंय. खरं घरातल्या लोकांना कळत नाही, गेट वाजलं तर आपलं गेट वाजलं, इलेक्ट्रिकचा खंबा वाजवला म्हणजे लक्षात येत नाही. पण त्याला माहिती असतं की इलेक्ट्रिकचा खंबा वाजवणारा जगू बाहेर आहे. पवनने ओळखलं ते आणि पळून उठला, कारण त्यांचा पिनकोड नंबर ठरलेला असतो मुलांचा. शिटी कशी वाजवायची म्हणजे मग गोळा व्हायचो, ते ठरलेलं. तर पेंड्या भगवान बाहेर गेले. यशोदा म्हणजे काय करतो पाहिलं तर पेंड्याने देवाने तोंड उघडलं आणि पेंड्याने देवाच्या तोंडात टाक लागलं. कृष्ण म्हणलं, परत मागितलं. संतांनी अभंग लिहिला, काय गवळीयाचे उष्टे टाक पितो, त्याच्या तोंडातले टाक आणि परत मागून गेले. कारण काय म्हणायचं राहिलं होतं, नाव घ्यायचं राहिलं. स्त्रियांना
13 रामाचे नावं देत असत संक्रांतीला. काही खायचं असेल तर दुसऱ्याला ते नाव सांगायचं, मग त्याने म्हणायचं, मग या बाईने म्हणायचं, आणि मग जेवायला बघत सीता गोपती राम, दशरथ राजा राम, एक वर्ष एक म्हणजे 12 वर्षात 12 आणि 13वं नाव. 13 अक्षर आहे रामाचे. श्रीराम जय राम जय जय राम. हे एखाद्या वेळा बाईला कोणीच घरात नसेल, पाणी प्यायचं आहे, काय करा शेजारच्या बाईला बोलवायचं, पण सीता गोपती राम, पण तिने म्हटलं येणे म्हणायचं, मग पाणी प्यायचं, असे नाही बोलत. आता तो SMS करून द्या किमान सीता गोपती राम. हे प्रेम आहे. संत जयघोष करून ठेवतात. त्यावेळेस ज्ञानदेव अर्जुनाच्या इच्छा अनुरूप भगवंत अर्जुनाला आता विभूती समजून सांगतील. निवृत्तीनाथांच्या कृपेनं हा ज्ञानदेव सांगणार आहे. तिकडे तसं इकडे आपल्या गुरुचं नाव असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. आपण ज्या वेळेला उपासना करतो त्यावेळेला आपले गुरु देहधारी असो या देह त्यांनी सोडला असो, त्यांनी जर आपली उपासना दिली असेल तर आपल्या उपासनेच्या वेळेला आपले गुरुने देह सोडला असला तरी तो आपल्या उपासनेच्या वेळा हजर राहतो. म्हणून गुरु विचारतो, खरं काय करत होता, 2 वाजता 5 वाजता, आज सकाळी उशिरा उपासना केली का? तर त्या गुरुला आपल्या शिष्याच्या उपासनेच्या वेळा हजर राहावं लागतं. का हजर राहावं लागतं? तर याने मन लावून उपासना केली पाहिजे. बऱ्याच भगिनी वर्ग आहे ना, मुलाला सकाळी 5 वाजता उठवता अभ्यासाला, आणि तोपर्यंत या गोळगोळ करून घेते, चहा करून ठेवते, त्याला चहा पाजते, तो तिकडे अभ्यास करतो. ही गजानन महाराजची पोथी वाचते. अशा बाया आहे. मुलांच्या 10वी 12वीच्या वेळेला स्वतः स्वामी समर्थाचं पारायण करत बसतील, तो तिकडे अभ्यास करतो. झोपून बरे भाऊ, मग तो नवरा म्हणतो तू परवा हे वाचते आणि मग ते झोपून बरं भाऊचं चित्र आहे का? ते म्हणतो तुम्हाला समजा तो चिडतो तुम्ही उठले का मी गोंधळ, कारण आलं नाही माझं पाणी आण ब्रजते. काही लोकांना इतकी वाईट सवय असते की ती बाई बिचारी कंटाळून जाते की चहा पाणी आण, पाणी पिऊन घेणे. आणि अशा लोकांची बजेचा भार होते. स्वतःचे कर्म स्वतः करत, याच्या तोंडाचं बघून पाणी आण, उठ टाक बाहेर, स्वकर्म स्वतः करा. बरं तुम्हाला काय राहायची कशा आहे, नाचत नाचत ब्रश करायचा तेच पाहत तुम्ही. काही मर्यादा नाही ना कशावर. सारखं सारखं तुम्ही एकाच व्यक्तीला जर ते केलं ना, मुलं लहान नाही तोपर्यंत करून घ्या, पण मुलं लहान झाले की मात्र काम विभागून टाका, म्हणजे तुम्हाला त्या जीवाचं ज्ञान होईल. पत्नीचं जोपर्यंत तुम्ही एक आहे, दोघं तोपर्यंत ठीक आहे, पण बेदोने झाले की मात्र तुम्ही माघार घ्या. असे ज्ञानवान पुरुष पाहिजे, तेव्हा घरात शांती राहते. नाही ते खाली जातो मग चारी माग. बरं कोणत्या ठिकाणी ठेवले हे लक्षात नाही, आणि त्या बाईला वेळ लागतो तर तिला बावळट म्हणतो परत. वस्तू जी आहे ना ती जागेवर ठेवली तर पटकन सापडत नाही. याच्याकरता विचारशील. अर्जुन विभूती दर्शन विचार की मला विभूती सांग. ज्ञानेश्वर म्हणताय माझे निवृत्तीनाथ समोर बसल्यामुळे ज्ञानदेवांची दृष्टी बोलता बोलता देवळाच्या खिडकीतून बाहेर गेली. निवृत्तीनाथांचं नाव काढलं
अर्जुनाचं ते प्रसंग, भगवान उभे आहे आणि खिडकीतून आकाशाकडे पाय लागले, प्रवचन बंद होऊन गेलं आणि ज्ञानोबाची ध्यान रूप समाधी लागून गेली आणि प्रवचन थांबलं. सर्व श्रोत्यांचं लक्ष ज्ञानदेवांकडे खिळून गेलं. कोणीही एकामेकाकडे पाहत नव्हतं. माऊली काय थांबली, अनुभव होता. मधून मधून थांबून जात होते माऊली, ध्यान मग्न व्हायचं. निवृत्तीनाथांचं नाव काढल्याबरोबर ध्यान लागलं. आकाश अगदी स्वच्छ होतं. एखाद्या शाळेकर मुलानं नाव लिहिण्याकरता कोरा कागद पुढे करावा, त्याप्रमाणे आणि त्या कागदावर आपलं नाव लिहावं, त्याप्रमाणे आकाश अगदी स्वच्छ होतं. पण कल्पना मनात आली की मन गोंधळून जातं. भव्य कागदावर कोण लिहिणार? आकाश काय वाटलं? कोरं वाटलं. हे आकाशात म्हणून काही मित्र पूर्वी पत्र लिहायचे ना की समुद्राची शाही केली ना आकाशाचा कागद लिहिला तरी तुमची धोरणी लिहिली जाणार नाही, असं लिहायचे पूर्वी. कज्जलम सिंधू पात्रे सुरत वरुषाखा लेखने पत्र मोरवी लिखित गृहीत्वां शारदां सर्वकालं तदपदवे गुणाना. काय धोरणी लिहिणार आहे? म्हणून मनात कल्पना येऊन मन गोंधळतं. या भव्य कागदावर काय लिहिणार? ऋषी मुनींनी आपले उद्यान नेसावेचे वस्त्र वाळत वाळत टाकलेले आणि आकाश रूपाने दिसते. स्वर्ग लोकाचा हा भव्य महासागर पृथ्वीवर दिसतो आहे आणि स्वर्गीय महासागरामध्ये स्वर्गवासी जेव्हा स्नानाला उतरतात तेव्हा आकाश महासागर ढवळलं जात आणि पृथ्वीवर पावसाच्या रूपानं पाऊस पडतो. आकाशामध्ये स्वर्गीय लोक राहतात, ऋषी, वेद आणि देव. मग हे खाली कसे उतरतात? तुम्ही आता ऐकलं गीतेमध्ये की यज्ञाच्या योगानं या ऋषी लोकांना खाली यावं लागतं, देव लोकांना. मग हे कशाच्या रूपाने येतात? जल रूपाने. मग हे जल खाली आल्यावर काय होतं? तर पहिल्या प्रथम स्नान, जल पोटात जातं, माणसाचं संरक्षण, प्राण्या या भूतलावर जेवढे जीव आहे त्यांना जलाची आवश्यकता आहे, वायूची आवश्यकता आहे, अग्नीची आवश्यकता आहे, पृथ्वीची आवश्यकता आहे. मग या जलरूपानं वायू, अग्नी आणि पृथ्वी हे शुद्ध होतं. म्हणून यज्ञात भवतिपर्जन्यात. आता ही वाग्देवता जे आपलं जे प्रवचन आहे ते आपण करतो, हे प्रवचन सुद्धा या ऋषी मुनींना पोहोचतं, वेदाला पोहोचतं आणि मग ते लोकांवर कृपा करतात की वाङ्मय सेवा चाललेली आहे, भगवंताचं ज्ञान प्रदान करा. आणि मग आपल्याला अनुभव येतो की ब्रह्मध्वजाला प्रदक्षिणा मारल्यानंतर आपल्या मनोकामना कशा पूर्ण होतात. रविवारी का मानायच्या? तर रवी हा सूर्यनारायणाचा अंश आहे आणि सूर्यनारायण ब्रह्मध्वजावर आहे आणि रामाचा ध्वज येतो. माझे शंकर भक्त असतात त्यांचं चिन्ह वेगळं असतं, राम भक्तांचं चिन्ह वेगळं असतं. शंकराचा त्रिशूल काढतात लोक, पांढरा स्वच्छ ध्वज असतो. म्हणून सुवर्ण रंगाचा ध्वज आहे ब्रह्मध्वज. आपण धातू घेतलाय तिथं. मनोकामना कार्यसिद्धी. म्हणून काल काय सांगितलं? एक तर पसायदान म्हणा, नाही तर देवाची स्तुती म्हणा. श्री अनंता किंवा आता विश्वात्मके देवे येणे वागयणे दोषावे दोषो निमज द्यावे पसारे दाने. माझ्यातली खळ वृत्ती गेली पाहिजे. जगात तिथं जाईल तेव्हा जाईल, पण आपली गेली पाहिजे. आरवांचे बोलणे
अभद्र बोलण्याची, त्यावेळेस स्वर्गाचे लोक भव्य सागरात आहे, सागराचं तळ आपल्याला पृथ्वीवरून दिसत आहे का? स्वर्गीय महासागरामध्ये स्वर्गाचे लोक जेव्हा स्नानाला उतरतात आणि त्या पावसारूपाने येतात, आकाशात निरनिराळ्या ढगांचे मनोहरी आकार दिसायला लागतात आपल्याला. जेव्हा पाऊस येतो तेव्हा आकार दिसतात, काही घोड्याचे दिसतात, काही हत्तीचे दिसतात. आपण मन केलं तसं आकार होऊन जातो घटना. त्यावेळेला या स्वर्गीयांच्या देवांच्या सावल्या आकाशावर पडत असतात आणि कुठून तरी सूर्य येतो, मग इंद्राचं धनुष्य दिसतं आपल्याला. त्याचं कारणच असं आहे की इंद्र पर्जन्य पाडतो. या पृथ्वीवर आकाशात काहीतरी असतं. पृथ्वी ही वधू आहे आणि आकाश हा नवरदेव आहे. जोपर्यंत पर्जन्य पडत नाही तोपर्यंत पृथ्वी आनंदी होत नाही. स्त्री आणि पुरुष एकत्र राहिले म्हणजे आनंद राहत. ते भांडणात ती गोष्ट जाऊ दे, पण आनंदात राहतात. दोघांपैकी एक नसेल तर आनंद राहत नाही. तसं पृथ्वी वधू आहे आणि स्वर्ग आकाश हे पुरुष आहे. लग्न लावण्याकरता आकाश हे अंतर्मन परमेश्वरानं धरलेलं आहे आणि आकाशाच्या पलीकडे परमात्मा आहे. आकाश कल्पना कल्पना परमेश्वराला मनात कल्पना निर्मित समृद्धी झाली पाहिजे. परमात्मा वस्तूची परमेश्वराची जितकी मानवी मनानं कल्पना केली तेवढी खरी. पण आपण देवाचं करताना आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरता कोणी देवाला दुर्वा वाहतो, कोणी बेल वाहतं, ही कल्पना आहे तुमची. आज मारुतीला रुईच्या पाण्याची ह्या कल्पना आहे. शेवटी शेवटी ह्या कल्पना सुद्धा थांबवून द्यायच्या. फक्त तोच कल्पना कल्पित कल्पकोटी. कल्पना करतच राहतो. किती दिवस कराल तर कल्पना थांबली पाहिजे. म्हणून पूर्वी मुलींचं नाव स्त्रियांचं नाव कल्पना ठेवत नव्हतं. आता लोक ऐकत नाही, कल्पनाच राहतात. म्हणून तेवढ्या वेळात ह्या श्रीहरींना आकाशाकडे पाहिलं. त्यांनी किंवा ज्ञानोबा तिकडे पाहत आहे, सगळे लोक ज्ञानोबा. हे श्रीहरी जे बसले होते प्रवचने, यांनी आकाशाकडे पाहिलं आणि त्यांच्या डोक्यामध्ये व्यास आले आणि त्या आकाशामध्ये व्यासाचं चित्र ढगाच्या रूपात यांना दिसलं. आता ते श्रद्धा. कारण महाभारत लिहिलं कोणी व्यासांनी, भगवद्गीता लिहिली कोणी व्यासांनी, सांगतो कोण आहे भगवान, यांना व्यासच दिसून येईल. व्यास हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि व्यास जगाचे गुरु आहे. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाची पूजा होते? व्यासांची. व्यासाय व्यास विष्णू रूप आहे. व्यास कोणाचं रूप आहे? विष्णूचं रूप आहे. म्हणून ग्रंथांची पूजा करावी लागते गुरुपौर्णिमेला. आता आकाशात ढगांचा खेळ थांबला होता आणि थांबल्या थांबल्या आकाशात श्रीहरींना व्यास दिसले. अस्पष्ट मूर्ती दिसते आहे आणि ज्ञानोबांच्या प्रबोधनातला भाव वैभव, कल्पना वैभव, विचारांनी यांचंही लक्ष आकाशाकडे लागू केलं. माऊली पाहते तर हे श्रीहरी पाहायला लागले. मग आता प्रवचन केव्हा सुरू होईल? तर तिथे एक मुलगा बसला होता, यांचाच नातू, आणि या श्रीहरींच्या टेकायला यांनी काठी घेतली. त्या मुलाला काय भूकी आली बघा. सगळं स्तब्ध होतं नेवासेचं मंदिर. या नातवाने आजोबाची काठी घेतली आणि तो वरती जो घंटा होता तो ठण ठण वाजवला. तो वाजवल्याबरोबर ज्ञानदेव समाधीतून बाहेर आले. आणि ज्ञानोबांनी पुढचं प्रवचन सुरू केलं.
मग हे जे श्रीहरी होते हे मनोविभ्रम झाले, मनामध्ये विभ्रम निर्माण होते की व्यास घंटा वाजला, आपल्या नातवाने घंटा वाजवला म्हणून व्यास गेले, नातूला धरलं. म्हणून पूर्वी लहान मुलांना घेऊन लोक प्रवचनाला येत नसत, पण आधी म्हणते ही उपाधी घेऊन जा, प्रवचन घ्यायला आलं लांबाचा थोडी बाकड्यावर, म्हटलं मी बाकड्यावर वाटलं की झोपून जातो. बसाला अटॅच असलं ना तर ही निद्रा तेव्हाच येते. काही काही माणसं तिकडे लग्न लागतं तिकडे झोपत नाचत होते, जाऊ दे म्हटलं आपली झोप घेऊन घ्या. म्हटलं जेवतो का नाही, काही आता इच्छा मी चाललो आहे, चालत प्रवचनात काय बरेच लोक असे पुढे बसतात, चालू प्रवचनात झोपून जातात. मनोभ्रम. आपण कुठे बसलो आहे, कशा करता आलो आहे. आता तुम्ही श्रवणाला आले याचा अर्थ माझ्यात बदल झाला पाहिजे हे पाहिजे तुम्हाला. तुम्ही येतच राहिलो सगळे त्याच्या ज्यावेळेस सगळे भेटून त्याच्या गप्पा 4-5 प्रसादही असतात. प्रसादाचाही नियम असा आहे, सांगून ठेवतो. मी या पोरांच्या मागे कोणाला फिरू नका असं सांगतो नाही. तर यांना काय वाटतं, यांना ते त्यांच्या कामात गर्क असतं, त्यामुळे त्यांचं काही लक्ष नसतं. प्रसाद वाटणारा आला की घेणाऱ्याचा हात समोर आला, आपल्याला त्या धक्का म्हणावा लागतो प्रसाद देव, कारण त्याला त्या प्रसादात आहे प्रसादाची नुसतं बोलताना हो तेच म्हणतो मी, नुसतं बोलताना तो प्रसाद देणारा येत असेल तर आपला हात पुढे पाहिजे, त्याला थांबणार नको. म्हणजे प्रसादाचा काय ठेवला तुम्ही, मान. आपण म्हणतो तर कागदामध्ये हातात घेऊन जे कागद नंतर येईल, प्रसादाला मान दिला पाहिजे. सत्यनारायणाचा प्रसादाचा राजाने त्याग केला, काय त्रास झाला गुरुजी. प्रसादाने सर्व दुःखांचा नाश होतो असे. मग आजपासून प्रसाद आदराने घेऊ. कुंडली वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. इकडे ब्रह्मदेवानं यज्ञकर्मामध्ये तमोगुणाचा व्याप केला, त्यामुळे असं घडलं. आपण काल पाहिलं, वशिष्ठ रामाला सांगतात, रामा श्रोत्यांनी गायत्री आणि सावित्री ही नर्मद अत्युत्तम कथा ऐकली. वशिष्ठाने पुढे कथा सांगितली, बघ मी तुला परम पावन कोटी तीर्थाची कथा सांगतो. देवांच्या त्वचेपासून एक कन्या जन्माला आली. देवांची ही जी त्वचा आहे याच्यापासून कन्या जन्माला आली. महारूप मानवी रक्तवर्ण तिची कांती होती. तीच चतुराननी तेजानं झळकत होती. ती पद्मनयनी कन्या अक्षय सूत्र कंठमणी घालून अतिशय सुंदर दिसत होती. कन्येला पाहून लोकेशाला अतिशय आनंद झाला आणि आनंदानं रोमांचित झालेली ती गायन करीत करीत खाली आली. ती गायन करीत होती म्हणून तिचं नाव पडलं गायत्री. प्राप्त झालं. देवी गायत्री हात जोडून विद्यार्थ्याला म्हणाली, देवादिदेव तुम्हाला माझा नमस्कार असो. सृष्टी निर्मित्यानं मला इच्छेनुसार निर्माण केलेलं आहे, तर मी कुठे वस्ती करू. तेव्हा देवीचं बोलणं ऐकून ब्रह्मदेवानं सांगितलं की तू कोटी तीर्थावर जा आणि कृतार्थ हो. म्हणून ही कोटी तीर्थावर आली. सरस्वती रूप धारण करून आणि त्रिविध रूप. तुला ब्राह्मण लोक पूजा करतील, दुसरे लोक तुझी पूजा करतील, पण ते मध्यम मास इत्यादींच्यानी जर त्यांनी तुझे नियम पाळले नाही तर तू त्यांना भ्रष्ट करून टाक. म्हणून सांगितलेलं आहे
इथे कांदा लसूण सुद्धा नाही सांगितलं गायत्री मंत्राला, म्हणून तर म्हणू द्यायचं नाही. पण लोक म्हणतात पाप हरण करणारी सिद्ध तू प्राप्त होशील. तू मेकल पर्वतावर जा, तिथे तप कर, सिद्धी प्राप्त करून घे. त्या सिद्धीने तुला रूप प्राप्त होईल. भूतलावर ब्राह्मणांचं पाप दूर करशील आणि ब्राह्मण नंतर जगाचं पाप दूर कर. पितृवचन ऐकून पुण्यशील गायत्री मेकल पर्वतावर गेली, तप करू लागली. गायत्रीच्या नित्य पूजनानं खूप लाभ होतो. तिच्या कृपेनं साधकाला गृहसक्त भुक्ती आणि मुक्ती लाभते. तपोनिष्ठ पावन कीर्तीच्या साधनानं शत्रूवर जय मिळतो आणि भूत प्रेत हे नाम. व जो ब्राह्मण त्रिकाल संध्या करेल त्यानेच रक्षा द्यायची आहे, कारण तो पाप हरण करत. आज आपण काय करतो, कोणी कोणाला रक्षा देत नाही. मग त्याची आज्ञा तरी घेतली गेली पाहिजे. म्हणून बा साईबाबा, गजानन महाराज, बोधनेकर महाराज इथे रक्षा ठेवलेली आहे. देवीचं स्थान असतं ते कुंडातून कोणालाही घेता येतं, कारण तो देवीचा अधिपत्य आहे. शंकराचं भस्म कोणी घेत नाही, कारण ते भस्म आहे. म्हणून तू गायत्री संगमाची, तू गायत्री होशील, तुझी पावन कीर्ती होईल आणि भूत प्रेताची बाधा होणार नाही. भक्तांना घनघोर संग्रामात तू विजय देशील. हे गायत्री तू ब्रह्मविद्या होशील आणि तू नर्मदेच्या संगमावर जाशील आणि वशिष्ठ तुझी महती जाते. समारंभाचं आयोजन केलेलं होतं. सगळे देवदेवता कोटी तीर्थावर आलेले होते. सपत्नीक सगळ्यांनी सावित्री आणि गायत्री भोवती परिसर केला आणि यज्ञ कर्माचं काम सुरू केलं. पण ज्या वेळेला ब्रह्मदेवानं सावित्रीला निरोप पाठवला की लवकर तयार होणे, पण ही सावित्री वेशात गेली. म्हणजे हल्ली सुद्धा बा दोन नवरी उभा राहा, दोन तीन नवरी कुठे, हा, म्हणून त्याला थांबून राहावं लागतं. आणि ती नवरी आली की खाली लोक बा एकच मंगल आठ म्हणा कोर्यात सदा म्हणतात. तर त्यावेळेला ब्रह्मदेवानं तिला श्राप दिला. ती कथा झाली. पण या ब्राह्मण लोकांनी काय केलं, नाही येत सावित्री, तर दरबाची बाई गेली, कमरेला मुकुट डाळली आणि हिला आपल्याऐवजी दर्व घेतला म्हणून अपमान वाटला. म्हणून यज्ञ कार्यामध्ये जास्ती शृंगार करू नये. काही यज्ञात तसंच केलं. हातात दिलेला प्रसाद खाल्ला आणि म्हणून पिंड घालीने झडपेला. म्हणून गुरुजी काय करतात, उभयतांच्या हातावर सत्यनारायण कोणी लगेच प्रसाद ठेवतात, दोन्ही तोंडात टाकतात. इथेच प्रसाद खायला होता आणि तू खरं तिथेच खायला पाहिजे. एखादा यजमान सूप द्यावतो, तो म्हणतो गुरुजी आधी तुम्ही थोडंसं खाऊन घ्या, मग आम्ही खातो. कारण त्याला माहिती आहे की प्रसाद ब्राह्मणाने, पूर्वी ब्राह्मण प्रसाद भासत. तर गुरुजी म्हणायचे मी खाल्ला, आमच्यासारखी गुरुजीने खाल्ला बघ. कसा काय खाल्ला, करता करता वासन गेला त्यामुळे खाल्ला. गुरुजीला काय पाहिजे, डोकं. जेव्हा मनुष्य करतो ना प्रसाद, तेव्हा तो वासन इतका मस्त झालेला असतो. म्हणून ब्राह्मण आधीच वास घेऊन येतो, म्हणून तो प्रसाद खात नाही. जर वास घेतला की प्रसाद काय होतो, उष्टा. म्हणून अपराधी आहोत आपण, म्हणून तो प्रसाद. आता केला तर वास येतोच. रवा भाजा वास आला म्हणजे झाला, प्रसादाचा वास आला म्हणजे झाला. दूध टाकलं की वाफ आली की झालं, साखर टाकलं. म्हणून ब्राह्मण प्रसाद अपराधी येतो.
या जिल्हा पेठमध्ये एकदा मी प्रसाद पाहत होतो. त्या मनमाडची बाई होती. ती म्हणे काय गुरुजींनीच भाजा असं कुठे आहे? म्हटलं मी तुम्ही भाजा चुकला तुम्ही सांगितलं. आता तिला काय करत होता ह्या मावशाच्या असताना या मोठ्या अधिकार कुठेही गेल्या की गोंधळ झाला. तिने काय केलं दूध पाणी एकत्र केलं आणि टाकलं. मी म्हटलं बाई पाणी टाकलं का? मी होतो पुढच्या घरात. ती बाई होती मागतो. मी घाबरली. ती बायांना म्हणजे तुमच्या गुळात त्रिकाल ज्ञानी दिसता म्हणे आता काही तुमचं घर नाही तुम्ही पाणी टाकलं ते समजलं. आता तर मला काही मागचं दिसत होतं पाण्याचा आवाज आणि दुधाचा आवाज याचा फरक आहे. उद्या बाजून पाण्याने चरचर 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 दूध सर. आता गुरुजी तुम्ही घालून ठेवून पाणी टाका दूध टाका तुमचा प्रसाद. ते पदार्थांचं वासाने आवाजाने कळतं. आता ते भात वास आला की समजून ते कळून गेलं. पूर्वी भात दाबून तरी पाहावं लागत. आता काही करत नाही. पण खालची तुरीची डाळ तशी राहून जाते. तिला परत शिटी लावावं लागते. तर भात लवकर शिजतो. म्हणून त्यावेळेस सावित्रीला तिने कृष्णग्रंथी पाहिली आणि शाप दिला आणि पुन्हा तिला पश्चाताप झाला की आपण काय करून गेलो. कारण शृंगाराच्या अहंकारामध्ये ब्रह्मदेवाशी अपवित्र शब्द बोलले गेले. मग तिने पुन्हा क्षमा मागितली आणि कोटी तीर्थावर तिला तपाला पाठवलं. हरे नमः. हरे सत्यगुरु राय कृपा